अधिक मासामध्ये श्राद्ध कधी करावं हा प्रश्न खूप जण विचारतात. ज्या महिन्यामध्ये निधन झाले असेल तोच महिना अधिक मास असेल. शास्त्र काय सांगते की ज्या महिन्यामध्ये निधन झालं असेल तोच महिना जर अधिक मास आला. म्हणजे समजा मागच्या वर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये जर कोणाचं निधन झालं असेल तर त्याचं पहिलं वर्ष श्राद्ध हे येणाऱ्या अधिक ज्येष्ठ महिन्यातच करावे. मात्र जर अगोदर झालं असेल म्हणजे समजा 4-5 वर्ष झाली असेल आणि जी नियमितपणे वर्षानं जे श्राद्ध करतो त्याला आपण प्रतिसंवत्सरी श्राद्ध म्हणतो. हे प्रतिसंवत्सरिक श्राद्ध मात्र तुम्ही काय करायचं ते निज महिन्यामध्ये म्हणजे अधिक महिना गेल्यानंतर जो ज्येष्ठ महिना नियमित महिना आहे तो निज महिना त्या महिन्यामध्ये करायचं. काही वेळेला असं होतं की अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये एखाद्याचं निधन झालेलं असतं. समजा उदाहरणार्थ 18 साली 2018 साली एखादं निधन झालं असेल, तर त्यावेळेला ज्येष्ठ अधिक महिना होता. त्या ज्येष्ठ अधिक महिन्यामध्ये जर कुणाचं निधन झालेलं असेल, तर त्याचं प्रतिसंवत्सरिक श्राद्ध मात्र या ज्या अधिक ज्येष्ठ महिन्यातच करायचं.